नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आज खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हीकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना एकाच वेळी 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेमधून देखील शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात. म्हणजे या 2 योजनेचा फायदा घेत असलेल्या शेतकऱ्यांना वर्षभरात 12,000 रुपयाची मदत मिळते. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही योजनेचे पुढील हप्ते आता मंजूर झालेले आहेत. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मंजूर केलेला आहे, तर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याला मंजुरी दिलेला आहे. आता प्रश्न असा आहे की 2,000 प्लस 2,000 रुपये म्हणजेच की 4,000 रुपये नेमके कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार आहे? तर मित्रांनो, अधिकृत माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 19 मार्च 2026 रोजी म्हणजेच की गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केल्या जाणार आहेत. म्हणजेच या महिन्यात अनेक शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपये मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच सरकारी योजना, शेतकरी बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या महान्यूज मराठी YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.